हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल ऋतुजा रेसिपीज. तर आपण आज बनवणार आहोत चिकन बिर्याणी रेसिपी. बघू शकता तुम्ही, एकदम सुटसुटीत अशी आपली ही बिर्याणी झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्याला यामध्ये लागणार आहे साहित्य. यामध्ये दालचिनी, जावित्रीचे फूल, 2 ते 3 छोटी इलायची, 2 मोठी इलायची आणि 3 ते 4 लवंग अशी ही पोटली आपल्याला बांधून घ्यायची आहे मस्तपैकी. आता आपल्याला एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे तांदूळ शिजवण्यासाठी. त्या पाण्यामध्ये 1 ते 2 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे. या भांड्यामध्ये आपल्याला आता 3 ते 4 तेजपत्ता टाकायचा आहे. त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे. लिंबू टाकलं झाल्यास आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे पोटली केलं होतं ते देखील आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये दही टाकून घ्यायची आहे. 1 चम्मच तेल, 2 ते 3 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. मी यामध्ये 2 ते 3 चम्मच चवीनुसार टाकून घेतलं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, यामध्ये काळी मिरची टाकलेली आहे मी, 1 चम्मच घरकुल पावडर, 1 ते 1.5 चम्मच धनिया पावडर, एक चमचा शहाजिरा, 1 चमचा बिर्याणी पावडर, अर्धा आपल्याला लिंबू टाकून घ्यायचा आहे. यामध्ये कट केलेला पुदिना टाकायचा आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, कट केलेला टमाटा टाकून घ्यायचा आहे. एक कट करून घेतलेला टमाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला. आलं लसणाची पेस्ट, आता यामध्ये आपल्याला तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. भरपूर असा कांदा टाकल्याने चव खूप छान येते. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक करून घ्यायचे आहे.
आधीच्या भांड्यामध्ये आपण जे सर्व साहित्य टाकलं होतं ते सर्व साहित्य आता आपण काढून घ्यायचं आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत. मी हे तांदूळ 2-3दा धुवून घेतलेले आहेत. हे तांदूळ आता आपल्याला 70 ते 80% पर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. हे तांदूळ शिजलेले आहेत अशा प्रकारे आपले. आता आपल्याला मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. यावरती आपल्याला 3 ते 4 चमच तेल घालून घ्यायचं आहे. आपली बिर्याणी खूप छान होईल यामुळे. यामध्ये आपल्याला फूड कलर टाकून घ्यायचा आहे. मी यामध्ये ग्रीन कलर टाकत आहे. दुसरा कलर म्हणजे ऑरेंज टाकत आहे. हे फूड कलर आपल्याला व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहे. यावरती तळलेला कांदा भरपूर असा टाकून घ्यायचा आहे. छान अशी कोथिंबीरही आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य आता 15 ते 20 मिनिट आपण वाफवून घ्यायचं आहे. यानंतर आपली बिर्याणी तयार होईल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.